पण ज्यांना चॉकलेट मिळालेलं ते चॉकलेट चांगलं होतं का मागच्या वेळेस? किती मोठं होतं? खूप मोठं होतं. अच्छा, कारण ते तसंच खाण्यासाठी होतं, आशीर्वादित होतं ते. किती म्हणजे किती आनंद झाला ते मिळून, खूप आनंद झाला. आता अजून एक प्रश्न आहे माझ्याकडे, सध्या ते नाही आहे तसं, पण सध्या नाही आहे, बट मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात देऊ शकतो. बट इफ यू गिव्ह मी दिस आन्सर, ओके, आणि मग आपण सुरुवात करूया. न बघता ज्यांना लक्षात आहे तुम्ही मला सांगा की कोणत्या अध्यायामध्ये थेसलोनिकरास मंडळीची सुरुवात झालेली होती? प्रेषितांची कृत्ये 17. हिला मिळणार आहे प्राइस. ओके, प्रेषितांची कृत्ये अध्याय 17 मध्ये खूप मोठं प्राइस मिळणार आहे पुढच्या वेळेस. इमोजी नाही सांगितलं मी थेसलोनिकरासचा. हो, आय टेल यू. प्रत्येक पत्राचं एक इमोजी असतं. मला पुढच्या वेळेस जरासं ध्यानात द्या. ओके, मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगेन. थेसलोनिकरास पत्र याची सुरुवात जी आहे ही प्रेषितांची कृत्ये अध्याय 17 मध्ये झालेली. किती यंग चर्च होतं हे? व्हेरी गुड. किती शबात तिथे गेले ते? 3 शबात गेले. 3 शबात गेल्यानंतर त्या ठिकाणी मंडळी प्रस्थापित झाली. ज्या व्यक्तीला अटक झाली तो व्यक्तीचं नाव माहिती आहे तुम्हाला? आठवण येत आहे? ज्या व्यक्तीला अटक झालेली होती थेसलोनिकामध्ये, फर्स्ट अटक झाली, त्याला कटघऱ्यामध्ये घेऊन गेले. आता बायबल बघताय तुम्ही, लक्षात आणा बरं, कोण होता तो ज्याची जामिनावर मुक्तता झाली, ज्याला जामिनावर सोडण्यात आलं? थोडं आठवा बरं. अरे क्या रे तुम लोग, योहान ये वरूनच आहे, यासोन. त्याचं नाव काय होतं? यासोन. यासोनला पकडलं त्याच्या कुटुंबाबरोबर आणि मग त्यांना घेऊन गेले आणि त्याची काय घेतली त्यांनी? जामीन घेतला आणि त्याला सोडून दिला. आपण ते पाहिलं. आणि मग यांनी काय केलं? मंडळीनं पौलाला आणि सिला काय केलं त्यांनी? पौल, सिला, तिमोथी यांना काय केलं? त्यांनी त्यांना पाठवलं. कुठं पाठवून दिलं? बिरोयाला. कुठं पाठवलं त्यांनी? बिरोयाला पाठवलं. ओके, आणि मग अशा प्रकारे दिसतं की ही मंडळीची स्थापना झालेली आहे. आणि या मंडळीला मग पौल काय करत आहे? पत्र लिहित आहे. आपण मागच्या वेळेस हा संपूर्ण संदर्भ जो आहे तो शिकलेलो आहे आणि कधी विसरू नका. बरं, आता मग मला तुम्ही सांग की कोणत्या सुवार्तेवर आधारित ही मंडळी प्रस्थापित झालेली? तिथं वचन आहे बघा, 17वा अध्याय काढा तुम्ही. कोणते सुवार्थ त्यांना समजली? पट करून वाचा. आय थिंक वचन 3 आहे, बरोबर आहे? हा, बरोबर. ख्रिस्ताने, तिथं 3रंच वचन आहे. हा, व्हेरी गुड. ख्रिस्तानं पहिली गोष्ट काय होती आपण शिकलो ना, हे पहिली गोष्ट काय होती? ख्रिस्तानं, हो, ही विसरायचं नाही बरं का. मी कधीही तुम्हाला थेसलोनिकाच्या पत्राविषयी असं विचारेन की कोणत्या सुवार्थी त्यांना समजलेली होती, कोणत्या सुवार्थीवर त्यांनी विश्वास ठेवला होता. काय काय होतं? ख्रिस्तानं, बरोबर आहे. सगळ्यात पहिलं काय होतं? ख्रिस्तानं दुःख सोसावं. हे त्याला बोलणं का गरजेचं होतं? तुम्ही मला सांगा बरं. हे त्याला बोलणं का गरजेचं होतं? ख्रिस्तानं दुःख सोसावं. व्हेरी गुड. पहिली गोष्ट, ते मसीहाची वाट बघत होते. कारण तो काय होता? तो राज्य करणारा मसीहा होता. व्हेरी गुड. तो राज्य करणारा मसीहा होता. तो राज्य करायला येणार आहे असं त्यांचा विश्वास आहे. आजही तसाच आहे, ते राज्य करायला येणार आहे. पण संत पौल त्यांना काय म्हणतो? ख्रिस्ताने येऊन काय करणार आहे? दुःख सोसणार. बरोबर आहे. तो काय करणार आहे? हे त्यांना एक्सेप्टेबल होतं का? नाही. त्यांचं धोरण काय की तो येऊन काय करणार आहे? राज्य करणार आहे. आणि संत पौल त्यांना काय म्हणतो? मसीहा येऊन काय करणार आहे? दुःख सोसणार. अच्छा, तो त्याचं मनचं सांगत असेल का? तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यांना पटवून सांगण्यासाठी तो काय करत असेल बरं? तुम्हाला काय वाटतं? यहुदी लोकांना पटवून सांगण्यासाठी तो काय करत असेल? तुम्हाला काय वाटतं? व्हेरी गुड. तो काय करत आहे? शास्त्रलेख घेत आहे. कारण त्याच्या शिक्षणाचा तो पॅटर्न होता. आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची जुळवणं करून सांग. तो जुन्या काळाचे शास्त्रभाग घेत आहे, जसे की यशाया 53 वगैरे, आणि तो शास्त्रभाग घेऊन त्यांना पटवून सांगत आहे की पहा, मसीहा येणार आहे, पण काय करणार आहे? तर दुःख सोसणार आहे. कोण दुःख देणार आहे? तो खुद्द परमेश्वर. पहिली गोष्ट, ती सुवार्थिता काय होता? तो पाया होता. त्याचा पाया काय होता? की ख्रिस्तानं बहुत दुःखे सोसावे. पुढं बघितलं, आता काय गाजवत आहे? पुनरुत्थान गाजवत आहे. म्हणजे मरण, दुःख, मरण, पुनरुत्थान.
ठीक आहे, तो ते गाजवतो की तो काय होणार आहे, पुन्हा पुनरुत्थित होणार आहे. आता काय होतं बघा, अजून तिसरं काम. बरोबर, तोच कोण आहे, नाही नीट बघा, हा ते इम्पॉर्टंट आहे. मग त्यानं काय म्हटलं की ख्रिस्ताने यावं बहुत दुःखी सोसावे. नंतर काय म्हटलं, त्याने मेलेल्यातून उठावे. आणि ज्या येशूची, तुम्हाला समजलं तो काय म्हणतो की मसीहा 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 तुम्ही वाट बघताय, डन डन डन. मग मसीहा काय करणार, येणार तर दुःख सोसणार, तो पुनरुत्थित होणार, इथेपर्यंतच नाही म्हणत. तो आता म्हणतो की आता लक्षात घ्या सगळ्यांनी, हे तुम्हाला संदेश समजला का की मसीहा येणार आहे, तुम्हाला हे समजलं का, हो येणार आहे, आम्हाला विश्वास आहे, पण तो येऊन काय करणार, दुःख सोसणार आहे. एवढंच नाही, तो मेल्याला उठणार आहे, हे तुम्हाला कळालं का, हो हो आम्हाला कळालं. आता पॉल म्हणत आहे की ज्या येशूची आम्ही घोषणा करतो तोच मसीहा आहे. आता तुम्हाला कळालं, त्याचा मेसेज काय होता की मसीहा 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 तुम्ही वाट बघताय का, हो वाट बघतो. तर तुम्हाला दुःख सोसणार आहे, हो बरोबर आहे. नंतर मग तो मेलेला तर उठणार आहे, हो बरोबर आहे. आता तो सांगत आहे की आम्ही जे येशूची घोषणा करतो तोच मसीहा आहे. आणि हे त्यांना ठासून सांगितलं, एकदम फोर्सफुली सांगितलं. आणि मग सगळ्यांनी विश्वास ठेवला का. काय लिहिलं त्या ठिकाणी, समोर काय लिहिलंय बघा बरं, काय आढळलं तुम्हाला तिथं 5व्या वचनामध्ये, 4थ्या 5व्या वचनामध्ये. किती जणांची खात्री झाली, नंबर सांगितलं तिथं, सगळ्यांची खात्री झाली, काही जणांची, बरोबर आहे, काही जणांची, सगळ्यांचीच होते का, नाही. आपल्याला कसं समजलेलं आहे ते, कारण जेव्हा कधी पौलाच्या पत्रांकडे आपण जातो आणि मंडळ्या प्रस्थापित झाल्या, त्या ठिकाणी देवबापानं काहींचाच उपयोग केला, सगळ्यांचा उपयोग केला का, ओके. वचन सगळ्यांनी ऐकलं का, हो ऐकलेलं होतं. पण देवबापानं काही जणांचंच अंतकरण प्रफुल्लित केलं, उत्साहित केलं. आणि आपण फिलिप्पीच्या मंडळी संदर्भात पाहतो, आपण थेसलिकाच्या मंडळी संदर्भात पाहतो, ज्या ज्या ठिकाणी मंडळ्या प्रस्थापित झाल्या त्या ठिकाणी पाहतो. इनफॅक्ट आता तुम्ही खाली गेले 11व्या वचनापासून खाली बिरुयाच्या मंडळीची स्थापना, तिथंही काही जणांच्या जीवनामध्येच देवबापानं कार्य केलं, सर्वांच्या जीवनामध्ये नाही केलं. कळालं, ही देवबापाची निवड असते. वचन सर्व ऐकतात का, हो वचन सर्व ऐकतात, पण वचनाचा स्वीकार करण्यासाठी देवबाप जे अंतकरण देतो ते काही जणांनाच असतं. आणि देवबापानं मंडळीमध्ये असे लोक दिलेले आहेत. सर्वांनाच समजतं का, हो सगळ्यांना समजत असेल, पण स्वीकार करण्यासाठी अंतकरण जे ओपन करणं आहे ते देवबापाकडे आहे. आणि देवबापानं ते केलेलं आपण या ठिकाणी पुन्हा पाहतो. मंडळी प्रस्थापित झाली आणि मग मंडळी प्रस्थापित झाल्यावर छळ कसा झाला की त्या ठिकाणी जगाची उलथापालथ करणारे लोक इथेही पोहोचलेले आहेत. आणि हे लोक कोण आहेत, तर एका वेगळ्याच येशूची आम्हाला सुवार्थ सांगत आहेत, काहीतरी बोलत आहेत असं ते म्हणत आहेत, अन्य काहीतरी शिक्षण देत आहेत. आणि असं म्हणाल्यानंतर गोंधळ उडत आहे आणि यासोन आणि त्याच्या कुटुंबाला छळाचा सामना करावा लागत आहे. ओके, इथंपर्यंत झालं. आता बघा, आता संत पॉल या लोकांना, हे 3 आठवड्याचं यंग चर्च आहे, हे ज्यावेळेस या छळातून जात आहे, यांना पॉल काय करत आहे, आता पत्र लिहित. ओके, पॉल पत्र लिहितंय. आणि मग पहिली जी 3 वचनं आहेत ती आज आपण घेत आहोत. पहिली 3 वचनं काय आहेत बघा. पहिली 3 वचनं हे इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शन कोणतं आहे, तर संपूर्ण पत्र आणि पत्राचे जे सिद्धांत किंवा डॉक्ट्रिन ज्याला आपण म्हणतो ते ज्याच्यावर आधारित आहेत, पॉल ती गोष्ट या 3 वचनांमध्ये सांगत आहे. मागच्या मेसेजमध्ये आपण ना वचन 3 घेतलेलं होतं, जर तुम्हाला आठवणीत असेल तर. आपण ज्यावेळेस इंट्रोडक्शन करत होतो त्यावेळेस वचन 3 घेतलेलं होतं आपण, म्हणून 1, 2, 3 आपण घेणार आहोत. 3रं वचन जे आहे ते मागच्या वेळेस आपण घेतलेलं आहे, पण तरी याही वेळेस सुरुवात करत आहोत, तर आपण 3रं वचन पुन्हा घेणार आहे. या वचनामध्ये विशेष करून तुम्हाला काय दिसतं त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. आपण थेसलिकरास पहिलं पत्र अध्याय 1 वचन 1 ते 3 आज आपण पाहणार आहे. ओके, आपण वाचूया तिथं काय लिहिलेलं आहे. देव पिता व प्रभू येशू ख्रिस्तात जी थेसलिकराची मंडळी तिला पॉल, सिल्वान व तिमोथे याचकडून तुम्हास कृपा व शांती असो. ओके, आता मला तुम्ही सांगा, तुम्ही बायबल वाचलेलं आहे असं मला आढळतं, विशेष करून नवीन करार आणि त्यामधील पौलाची पत्र. पौलाची पत्र एकूण किती आहेत, तर आपण म्हणतो 13 पत्र आहेत पौलाची. आणि जे इब्री लोकास पत्र त्याचं लेखक नसल्यामुळे काही जण म्हणतात की ते कदाचित पौलाने लिहिलेलं आहे, लिखाणाची शैली जी आहे ती वेगळी आहे, कदाचित जुन्या कराराचे एवढे जास्त संदर्भ आहेत आणि अभ्यासूपणा जास्त दिसत आहे म्हणून काही जण म्हणतात अपुल्लोस आहे, काही जण म्हणतात किंवा अन्य कोणीतरी प्रेषित आहे असं ते संबोधत आहे. पण असो, तिथं आपण जायचं नाही. पण पौलाची 13 पत्र आहेत ही आपल्याला ठाऊक आहे. कशी 13 पत्र आहेत बरोबर, तुम्ही मला सांगा. कसं तुम्ही म्हणता की पौलाची 13 पत्र आहेत, कारण प्रत्येक पत्राच्या इंट्रोडक्शनला तुम्हाला पॉल दिसत आहे की मी पॉल.
या पत्रामध्ये वेगळं पण काय आढळतं पॉल ज्यावेळेस स्वतःविषयी या ठिकाणी लिहितो? व्हेरी गुड. इन दिस एपिस्टल पॉल स्वतःला अपोस्टल म्हणून मेन्शन करत नाही. तुम्ही बघा प्रत्येक पत्रामध्ये पॉल मी प्रेषित पॉल असं हे बोलतो. प्रेषित पॉल. प्रेषित सदैव काय करतो? सदैव तो काय स्वतःला प्रेझेंट करत असतो. या ठिकाणी तो बोलत नाहीये. काय वाटतं का बोलत नसेल? अजून एक जाणवलंय की प्रत्येक वेळेस असं लिहितो की पवित्र जन. पवित्र जन असं पण यावेळेस मंडळी लिहितो. मंडळी जी आहे आपण ज्यावेळेस मंडळी म्हणतो ना त्यावेळेस पवित्र जन आणि पवित्र जनांची सहभागीला त्याला मंडळी म्हणतो. पण इथं आपल्याला पॉलाची ही एक गोष्ट दिसते की पॉल या ठिकाणी स्वतःला अपोस्टल म्हणून प्रेझेंट करत. हे वेगळं पण आपल्याला या ठिकाणी लागतं. कारण का इथं आपल्याला काय दिसतं बघा, एव्हरी टाइम तुम्हाला असं आढळतं की पॉल स्वतःलाच एकट्याला सदैव मेन्शन करत असतो. पण इथं आता पॉला बरोबर अजून दोन लोक ऍड आहेत. एक आहे सिला, दुसरा कोण आहे? बरोबर आहे. आणि मग हे त्याच्यात ती हे करत असताना मिक्स आउट होत असताना तो असं बोलतो ना मी प्रेषित पॉल, तिमोथी इज द पास्टर, आणि खालचा जो आहे तोही पास्टर सिला. नाही असं काही मेन्शन आहे का? जेव्हा तो हे बोलत आहे तेव्हा तो तिघांना एकाच कॅटेगरीमध्ये ठेवत आहे. आणि ते फार इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा अधिकार सिद्ध करायचा असतो तेव्हा अनेकदा अधिकार सिद्ध करायची गरज पण नसते. एखाद्याला अधिकार सिद्ध करायचा आहे तर ते अधिकार सिद्ध करण्यासाठी अधिकार गाजवण्याची गरज नसते. आणि ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. पॉलाला हे ठाऊक होतं. कारण जो खरा सेवक असतो तो वारंवार ना आपली पदवी जाहीर करत नाही. ओके, समजून घ्या बरं का. तुम्ही आजकाल ना खूप जास्त हे पाहत असाल पदवी जाहीर करणं. तुम्ही ऐकले पदवी जाहीर करणं? ओके, तुम्ही मला सांगा आज जे प्रचलित चालू आहे आपल्या आजूबाजूला त्याच्यामध्ये पदवी जाहीर करणं असतं ख्रिस्ती समाजामध्ये बरं का. ओके, जर एखाद्यानं लावलं ब्रदर लावलं तर ब्रदरच्या वर पदवी काय आहे? पहिला नाही, हळूहळू जाऊ आपण. ब्रदरच्या वर काय? प्रीचर. प्रीचरच्या वर काय? पास्टर. पास्टरच्या वर रेव्हरंड. रेव्हरंडच्या वर काय असेल तर बिशप. बिशपच्या वर जायचं असेल तर इव्हॅन्जलिस्ट पण लावतात. बहुत नीचे आहे इव्हॅन्जलिस्ट. उनको कोण तर असं इव्हॅन्जलिस्ट तुम्हाला माहिती आहे. पण इव्हॅन्जलिस्ट इन अ फॉरेन माइंडसेट इज मच मोर रिस्पेक्टेड दॅन एनी अदर इव्हॅन्जलिस्ट. ओके, पण आपल्या इथे तुम्ही कोण इव्हॅन्जलिस्ट म्हटलं की लगेच झोळा डोळ्यासमोर झोळा सुवार्थी कसं झोळा घातलेला आहे आणि असं गरीब कपडे वगैरे असे खराब आहेत तसं काय. ओके, अजून काही जर एखाद्याला म्हणायचं की नाही मी इतरांपेक्षा श्रेष्ठ अपोस्टल्स लावतात. प्रॉफिट, अनेक लोक प्रॉफिट्स लावतात असं. आणि तुम्ही जर बघितलं की वारंवार ह्याचं उच्चारण होत असतं. ह्याचं वारंवार उच्चारण होत असतं. उच्चारण यासाठी होत असतं की दे वॉन्टेड टू प्रूव्ह देमसेल्फ की दे आर कॉल्ड फॉर दिस पर्टिक्युलर रिझन. ओके, दिस पर्टिक्युलर रिझन. आणि हे फार इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला पुढे जात असताना एक उदाहरण देतो म्हणजे मला समजायला मदत होईल. जे रिलेशनशिप असतं ना ते रिलेशनशिप विश्वासाचं रिलेशनशिप असतं. ते रिलेशनशिप प्रीतीचं असतं. आणि हे रिलेशनशिप ज्याला आपण नातेसंबंध म्हणतो जे मंडळी सांगते प्रस्थापित होतात ते नातेसंबंध विश्वास आणि प्रीतीमुळं अनडाउटेडली आदरयुक्त बनतं. अनडाउटेडली कसं होतं? आदरयुक्त बनतं. उदाहरणामध्ये मला तुम्हाला सांगू दे की मी वडील आहे आणि मी सकाळी उठलो झोपेतून आणि मला दोन मुलं आहेत आणि मी त्यांना म्हटलं गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी वडील क्लेपा. आणि म्हटलं यस पप्पा. नो, कॉल मी वडील क्लेपा. ओके डन. ते म्हणाले वडील क्लेपा. दुसरा दिवस उजाडला, मी गेलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी वडील क्लेपा. मला हे बोलण्याची आवश्यकता आहे नाहीये का? कारण जे नातेसंबंध प्रस्थापित झालेले आहेत इट आउट ऑफ लव्ह अँड रिस्पेक्ट. प्रीतीनं आणि आदरानं हे नातेसंबंध प्रस्थापित झालेले आहेत.
मला ओरडून बोलायची गरज आहे का ते, किंवा मला सांगण्याची आवश्यकता आहे का वारंवार? नाही. ओके, मी आलो तुमच्या जवळ, तुम्हाला वारंवार तुमच्यातीलच बघा, काही जण मला दादा म्हणतात, काही जण अंकल म्हणतात, काही जण पास्टर म्हणतात, कोणी जण मला सर म्हणतात. मी काही त्रास, why you calling me that? Call me pastor. मला हे सगळ्या नावांमध्ये जर मला तुम्ही म्हणाल की तुम्हाला काय आवडतं, दादा, काका, अंकल, पप्पा, काय, तर मी तुम्हाला सांगेन की मला खरंच आवडतं की somebody calls me pastor. कारण पास्टर ही एक अशी पदवी आहे जी देवापानं त्याच्या निवडलेल्यांना, सेवा करणाऱ्यांना दिलेली आहे. नो प्रॉब्लेम. पण ह्याचा अर्थ हा नाही आहे की मला पाण्यात बोललं नाही आता काय खरं नाही. हे नातेसंबंध अनेकदा आउट ऑफ रिस्पेक्ट बनले, आउट ऑफ रिस्पेक्ट आहे. मग इफ यू कॉल मी दादा, इफ यू कॉल मी अंकल, इफ यू कॉल मी आजोबा, इफ यू एनिथिंग, आबा, एनिथिंग, हे सगळं आउट ऑफ रिस्पेक्ट आहे. हे प्रीतीमुळे घडलेलं आहे. त्यामुळे हे गाजवण्याची गरज आहे का? बिलकुल नाही. आणि पौलाला हे घोषित करण्याची गरज आहे का? बिलकुल नाही. म्हणून तो स्वतःला सिला बरोबर आणि तिमोथेया बरोबर एकत्र ठेवून इंट्रोडक्शन करत आहे, आणि ते आवश्यक आहे. त्याच्यामध्ये अजिबात काही असा खालचा वगैरेपणा नाहीये. त्यामुळं ज्या वेळेस आपण ह्याची सुरुवात करतो किंवा ह्या तैसलिकास पत्राची सुरुवात करतो, तर या पत्रामध्ये जे नमूद आहे, इट्स टोटली रिस्पेक्ट, इट्स लव्ह अँड फेथ, फुल ऑफ फेथ, फुल ऑफ रिस्पेक्ट. आणि ह्या संपूर्ण पत्रामध्ये तीच गोष्ट तुम्हाला वारंवार आढळते. तुम्हाला हीच गोष्ट काय करते, वारंवार आढळते. कारण खरा सेवक स्वतःची पदवी जाहीर करत नाही की तो कोण आहे. मी ज्यावेळेस ना सेवेला सुरुवात केली ना, त्यावेळेस ना मला असं खूप वाटायचं की ना मी माझे कार्ड बनवलेलं, मला आठवतं बायबल कॉलेज झालं आणि त्या कार्डच्या खाली ना माझं नाव लिहिलं, क्लेपा आवळे, मास्टर क्लेपा आवळे, आणि खाली माझी डिग्री वगैरे टाकलेली. हा हा हा, भारी असं वाटायचं. कार्ड मग काहीतरी असं विलक्षण वाटायचं. पण आता ते आठवलं इतकं मूर्खपणा वाटतं, असं कधी कधी वाटतं तोंड मी असं झाकून घ्यावं आठवल्यावर, आणि असं ना जाऊन कुठेतरी भिंतीला स्वतःला मारून घ्यावं की काय करत होतं. म्हणजे लिटरली त्याची आवश्यकता आहे का? बिलकुल आवश्यकता नाही. हे काही असं पद प्रदर्शित करण्यासाठी किंवा अजून काय नाही. हा रिस्पेक्ट जो आहे हा प्युअरली नातेसंबंधामधून क्रिएट होणारा रिस्पेक्ट आहे. आणि पॉल जेवढा काळ थेसलिकाच्या लोकांबरोबर होता, दे न्यू हिम, त्याला ठाऊक होता हा कोण आहे. आणि त्यामुळे पॉल अजिबात ओ मी प्रेषित आहे बरं का, नाही. त्याला वाटलं नाही या मंडळीला त्याने सांगावं की ही इज अपोस्टल, नाही. पण आपण इतर मंडळींना पाहतो की पॉल डेलिबरेटली त्यांना सांगत आहे की मी प्रेषित आहे. कारण का? ते त्याच्या प्रेषितपणाला नाकारत आहेत. पण या ठिकाणी त्याला गरज भासत नाही. कारण या लोकांचं व्यक्तिमत्व ज्यावेळेस आपण पुढे जाऊन बघतो, थेसलिकाच्या लोकांचं, दे आर डिफरंट दॅन एनी अदर चर्च. त्यामुळे खऱ्या मंडळीची ओळख जी आहे, जे आजच्या ह्या संदेशाचा आपला विषय आहे, खऱ्या मंडळीची ओळख जी आहे, जी आपण पाहत आहे, ती बिलकुल या मंडळीच्या विचारसरणीतून पाहणं गरजेचं आहे. अ ट्रू चर्च, खरी मंडळी कशावर प्रस्थापित आहे? एक आशा आहे, एक विश्वास आहे, यावर प्रस्थापित मंडळी आहे. आणि दॅट्स इम्पॉर्टंट. आणि मग इथं आपल्याला दिसतं बघा की खरा सेवक जो आहे तो स्वतःची पदवी नाही, तर नातं जे आहे, रिलेशन जे आहे, जो विश्वास आहे, त्याला तो काय करतो? रिस्पेक्ट करतो. पुढे गेल्यावर बघा तो आता त्या लोकांना म्हणत आहे की देव पिता व प्रभू येशू ख्रिस्तात जी थेसलिकराची मंडळी, तिला पॉल असं म्हणत आहे. म्हणजे इन गॉड द फादर अँड द लॉर्ड जीसस ख्राइस्ट, म्हणजे सर्वात महत्वाची जी ओळख त्या मंडळीची आहे, ती मंडळीची ओळख ती. आता तो स्वतःची ओळख जी आहे ती खाली आपण बघितली की मी पॉल आणि मग सिला आणि मग तिमोथेया असं तो बोलतो. इन अ सेम लाईन तो जे बोलत आहे ते काय बघा, तो असं सांगत आहे, काय करेन त्याला नीट नंतर. असं झालं अधिक असं झालं. ओके, तर बघा आता तो असं त्यांची ओळख बघा. आता बघा देवपिता प्रभू येशू ख्रिस्ता जी थेसलिकाची, त्यांची ओळख कशी आहे? त्यांची ओळख कशी आहे? ऑन आहे की ऑफ झाला?
तुमचं तुम्ही बघा. ओके, आता त्यांची जी ओळख आहे त्या ओळखीकडे आपण जाऊया. ओके, पौलाची ओळख आपण बघितली. आता थैसलिकाची ओळख काय बघा. थैसलिकाची ओळख ही आहे की ही सर्वात महत्वाची ओळख आहे. मंडळी म्हटल्या फक्त लोकांचा असा काही समूह किंवा गॅदरिंग असं नाहीये. गॅदरिंग कधी होतं जरा असं आपण बघू. पण गॅदरिंगच्या अगोदर मंडळी कोण आहे, जी देवामध्ये असणारी मंडळी आहे. देव कोण आहे तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन आहे बघा. देव पित्यात व प्रभू येशू ख्रिस्तात. ह्या दोन्ही शब्दांमध्ये ओके तुम्हाला ग्रामॅटिकली काय वेगळं पण वाटतं. नीट बघा बरं का आपल्या बायबलमध्ये. आणि टेल मी, दोन शब्द आहेत, देव पित्यात प्रभू येशू ख्रिस्तात. काय वेगळं पण वाटतं ग्रामॅटिकली तुम्हाला? देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त. असं तुमच्या बायबलमध्ये लिहिलं आहे? देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त असेल. नाही नाही नाही. इंग्लिश मध्ये काय लिहिलंय, कोणतं वाचेल? गॉड द फादर अँड द लॉर्ड जीसस ख्राइस्ट. पुढे काय लिहिलंय? Grace to you and peace. ग्रेस टू अँड पीस. बरोबर. इथं मला ना ह्याचं भाषांतर फार चांगलं वाटलं. कशाचं माहिती आहे? ओवीचं. ओवीच्या भाषांतरामध्ये फार सुंदर रीते लिहिलं. ओवीमध्ये असं लिहिलं आहे, देव पित्यात व प्रभू येशू ख्रिस्तात. ओके, देव पित्यात आणि प्रभू येशू ख्रिस्तात असं लिहिलंय. तर काय वेगळे पण वाटतं तुम्हाला? तुम्ही बघा, देव पिता व प्रभू येशू ख्रिस्त, देव पित्यात आणि प्रभू येशू ख्रिस्तात असणारी थैसलिकाची मंडळी. म्हणजे म्हणजे ते ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये आणि देवपित्याच्या प्रीतीमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये असणारी ही मंडळी. आणि त्याच्यामध्ये असणारी मंडळी हे त्यांचं इंट्रोडक्शन आहे. आपण म्हणतो ना देवामध्ये, आणि हे त्यांचं इंट्रोडक्शन आहे. मंडळी ही ह्याच्यामध्ये जर देव नाहीये, देवपिता नाहीये, जर प्रभू येशू ख्रिस्त नाहीये, तर ते फक्त एक गॅदरिंग होतं. एव्हरी संडेला येणार आहे काय, एक गॅदरिंग. मग कोण येत आहे फॅशन शो करायला, मग कोण येत आहे गप्पा गोष्टी करायला, मग कोण येत आहे आम्हाला घरात करमत नाही चला आपण चर्च मध्ये जाऊ, मग कोणी येत आहे हो चर्च थोडं शांत असतं झोपायला बरं. माझ्या घरात एक व्यक्ती आला आहे घर बनल्यानंतर, आणि तो आला आणि तो बसला, काम बघत 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 बसला, आणि कॉन्ट्रॅक्टर होता, झोपून गेला. म्हणजे लिटरली झोपून गेला. विदिन 10 मिनिट काम बघायला आले, त्याच्या आजूबाजूला काम चालू आहे, आणि सर अच्छा घर हो गया असं असं बोललं, झोपून गेला. मग मी पण त्याला उठवलं नाही, त्याला झोपू दिलं. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, मस्त झोपला. आणि तो उठला, म्हटलं समशात बहुत अच्छे सोए थे तुम. सर नींद है ना, एक तो मस्जिद में आता है ना तो चर्च में आता है, आपके घर में अभी नींद आ रहा है. मैं अच्छा सोया. म्हणजे त्यांना पण माहित आहे शांतता कुठे असते, तिथं झोपावं. मग काही लोक चर्चमध्ये फक्त झोपायला येतात, कुठं काय नसतं चर्चमध्ये, छान झोप लागते. मग 1-2-3 तास आपला विशेष करून पालकांचा जर संदेश असेल तर त्यामध्ये राहा, मजेशीर झोप आहे. तर मंडळी नेमकी काय आहे? एक गॅदरिंग आहे का? एका विशेष कारणासाठी एकत्र येण्यासाठी लोक आलेले आहेत का? तर नाही. मंडळीचं इंट्रोडक्शन काय, तर थैसलिकाच्या मंडळीचं इंट्रोडक्शन आहे जी प्रभू येशू ख्रिस्तात आणि देव पित्यात आहे. म्हणजे आपण म्हणतो ना अरे ही मंडळी फार देवात आहे. देवात म्हणजे नेमकं काय बरं? देवात म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणात आणि देव पित्याच्या शिक्षणामध्ये आहे. गेटिंग इट टीचिंग्स ऑफ द बायबल, जे प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात आहे ते देव पित्या संदर्भात आहे. आणि ते लोक ते शिक्षणामध्ये आहेत, ते शिक्षणामध्ये पुढे चाललेले आहेत. किती सुंदर आहे बघा. पॉल या संदर्भात जे बोलत आहे, त्यांना बोलत आहे हीच गोष्ट सांगते. पण लक्षात घे, हे बोलत असताना फार आवश्यक आहे. चर्च जे आहे हे अजिबात कुठल्या म्हणतो ना आपण आता हे चर्च समजा आपलं लोकेशनवर डिपेंड नाहीये बरं का. मे बी आता आपलं हे लोकेशन एकदम चांगलं दिसतं, हो टिळकनगर स्टेशनच्या बाजूला आपण चालत चालत येऊ शकतो. लोकेशनवर इंडिपेंडेंट चर्च नाही बरं का.
मे बी आपल्याला कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये अशा कुठल्या ठिकाणी जावं लागेल जे त्यांना रिक्षा आहे ना काय, बट आर वी रेडी टू कम ओव्हर देअर फॉर फेलोशिप? दॅट्स इम्पॉर्टंट. म्हणून लोकेशनवर डिपेंडेंट चर्च आहे का? तुमचा चर्च खूप लांब आहे हो, मला खूप लांब चालत यावं लागतं. डिपेंडेंट कशावर आहे आपण? ऑन लोकेशन, प्लेस, किती मोठी जागा आहे, किती प्लेस आहे. हो, तुमच्याकडे लोक जास्त आहेत, तुमच्याकडे लोक कमी आहेत, त्याच्यावर आधारित मंडळी आहे का? नाही. मंडळी कशाच्या आधारित आहे? काय ती प्रभूमध्ये आहे का? म्हणजे देवपित्यामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, जे एक्सपेक्टेशन आहे, ते ऍब्सोल्युटली ते आहे. म्हणून ज्यावेळेस बोलण्यात येतं ना की काय ह्या मंडळीचं जे इंट्रोडक्शन आहे, जे पॉल देत आहे, ते देवपित्यात आणि ख्रिस्त येशूमध्ये असं आहे का? तुमचं इंट्रोडक्शन तेच आहे का? तो आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणून लोकेशनवर डिपेंडेंट मंडळी असते का? नाही. आपल्या जागेवर निर्भर मंडळी असते का? नाही. लोकसंख्येवर निर्भर असते का मंडळी? बिलकुल नाही. हो, म्युझिक वगैरेवर निर्भर असते का मंडळी? बिलकुल नाही. तर मंडळी एकाच गोष्टीवर निर्भर असते, ती म्हणजे देवपित्यात आणि प्रभू येशू ख्रिस्तात, म्हणजे त्यांच्या शिक्षणात. आणि त्या शिक्षणात आनंद मानणारी मंडळी असते. आणि जर आपण तसे आहोत तर प्रभूला धन्यवाद द्यायला पाहिजे की प्रभू आम्ही तसे आहोत. आता मी महाराष्ट्रामध्ये पुष्कळ ठिकाणी जातो आणि मला आवडतं प्रभूचं वचन सगळीकडे सांगायला. आय हॅव सीन स्मॉल टू स्मॉल चर्च अँड बिग टू बिग चर्च. मोठ्याच्या मोठ्या चर्च पण मी पाहिलेला आहे आणि लहानातलं लहान पण पाहिलेलं आहे. आणि मला आवडतं की माझी पत्नी माझ्याविषयी ज्यावेळेस साक्ष देते की संख्येकडे पाहून तू कधीच तुझ्या वचनाचं फ्लो चेंज नाही केला. म्हणजे जे वचन तू 5 लोकांना दिले ते 500 लोकांना दिले ते 5000 लोकांना दिले. मला आनंद आहे त्या गोष्टीचा की संख्येवर आधारित असं कधीच नाही. कारण मंडळी संख्येवर आधारितच नाही आहे. त्यामुळं पित्यामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे असणारे लोक आहेत तीच मंडळी आहे. त्यामुळं आपण पुढे जात असताना आपलं इंट्रोडक्शन थेसलिकाच्या मंडळीसारखंच असावं अशी आपली इच्छा आहे. मी एक फार मजेशीर गोष्ट केली मागील दिवसांमध्ये पालखी सेमिनारमध्ये. मी गेलो आणि मी पाहिलंय पालखी सेमिनारमध्ये की एकमेकाला भेटत असतात सगळे पाळक वर्ग जे आहेत ना, ते पाळक वर्ग सगळ्यांना भेटल्या प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड प्रेज सगळे करत होते. म्हटलं छान गोष्ट आहे, चांगली गोष्ट, सगळे करत होते. मग मी त्यांना टास्क दिला. मी टास्क असं दिला की आता मी ज्यावेळेस उभा राहिलो मी त्यांना म्हटलं की आज दिवसभर मी तुमच्या समोर आहे, तर दिवसभर ज्यावेळेस एकमेकाला तुम्ही भेटाल त्यावेळेस कोणी एकमेकाला प्रेज लॉर्ड नाही करायचं. त्याने एकदम आश्चर्य झालं. मी म्हटलं बघा आता काय झालं की अंगवळणी पडलं. तर आपण मराठी आहोत ना, तर पवित्र शास्त्रातील जो शब्द आहे त्याचं उच्चारण आपण करायचं की परमेश्वराचं स्तवन करा. आपण काय बोलायचं एकमेकाला? परमेश्वराचं स्तवन करा असं एकमेकाला बोलायचं. मी सलाम पण नाही म्हटलं. मी त्यांना म्हटलं आपण भेटलं काय म्हणायचं एकमेकाला? परमेश्वराचं स्तवन करा. आणि म्हटलं बोलताना लक्षात ठेवा कॉन्शियसली आपण हे करायचं. ते म्हटलं हो तुम्हाला माहिती आहे खूप अवघड गेलं सगळ्यांना, कारण हे खूप अंगवळणी पडलेलं आहे. आपल्याला वाटत आहे की हे देवातलं आहे, हे आत्मिक आहे, हे एकदम धार्मिक असं वाटत आहे. पण तसं नाहीये. आपण अनेक गोष्टी अंगवळणी पाडून घेतलेल्या आहेत. मग सशास्त्र आपण कसं राहता येईल त्याच्याकडे घेऊन जाणारी आपल्याला मंडळी पाहिजे की जे सशास्त्र आहे, जे परमेश्वराचं आहे, जे त्याला गौरव देणार आहे. मग ज्यावेळेस ते विचार करून बोलू लागले ना परमेश्वराचं स्तवन करा, तेव्हा माहित आहे ते हार्ट मधून येऊ लागलं, ते अंतःकरणातून येऊ लागलं. परमेश्वराचं स्तवन करा. किती छान वाटलं. दिवसभर ते तसे बोलू लागले परमेश्वराचं स्तवन करा, परमेश्वराचं स्तवन करा. कारण जाणून बुजून विचार करून जाणीवपूर्वक ज्यावेळेस तुम्ही बोलता तो जो समूह आहे ना तो मंडळीचा समूह आहे. आणि पॉल त्या गोष्टीचं इंट्रोडक्शन करतो. जर मंडळीमध्ये देव बाप नाहीये ना, तर मंडळीमध्ये देव बाप असा नाहीये, जर मंडळीमध्ये सशास्त्र शिक्षण नाहीये, तर मी तुम्हाला टाळी देऊन सांगतो की ते फक्त एक गॅदरिंग आहे. ओके ओके मला तुम्ही सांगा गॅदरिंग हा शब्द तुम्ही कुठं कुठं ऐकलाय? स्कूल्स मध्ये. अरे किती छान, बरोबर आहे.
आता तुम्ही मला सांगा गॅदरिंग मध्ये काय असतं. हो बोला ना प्लीज. गॅदरिंग मध्ये तुम्ही काय बघितलं? कलरफुल गोष्टी. बरोबर. तुम्ही काय करता, एखादी थीम असते, बरोबर आहे, तुमच्या गॅदरिंगची एखादी थीम असते, अँड देन यू गो ओव्हर देअर विथ गंदे क्लॉथ्स, नहीं अच्छे क्लॉथ्स, मस्त पहनावा करके, अँड देन यू गो अँड देन यू शो एव्हरीवन की मी कशी दिसते, मी कसा दिसतो, आपण दाखवतो. देन वी क्लिक फोटोज, बरोबर आहे, आपण फोटोज क्लिक करतो आणि फोटोज क्लिक करून देन वी प्रमोट दॅट. कारण माहिती आहे आजकाल चर्चेस अशा स्थितीला चाललेत. तुम्ही बघा एव्हरी संडे देर इज नो फेलोशिप, देर आर गॅदरिंग्स. गॅदरिंग्स होतात, त्याच्यामध्ये प्रभू नाही आहे, ते गॅदरिंग्स आहे. आणि ज्याच्यामध्ये प्रभू आहे त्यांना संत पॉल एक गोष्ट देत आहे, आणि ती गोष्ट काय बघा, तो असं म्हणतो, देव पिता व प्रभू येशू ख्रिस्तात जी थैसलीकराची मंडळी, ओके, जी देवपित्यामध्ये आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, इंट्रोडक्शन, जी थैसलीकाची मंडळी आहे त्यांना पॉल काय म्हणत आहे बघा, तो म्हणतो पॉल सिल्वान तिमोथी याचकडून थर्ड थिंग, तो काय देत आहे, कृपा आणि शांती. पॉलाचा हा आशीर्वाद तुम्हाला सगळ्या ठिकाणी आढळतो ना, क्रम जो आहे. अच्छा, ह्या क्रमामध्ये पहिलं काय आहे, कृपा. क्रमात पहिली काय आहे, कृपा. आणि त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर शांती आहे. तुम्हाला ठाऊक आहे की कृपा मिळाल्याशिवाय खरी शांती मिळत नाही. कृपा मिळाल्याशिवाय खरी शांती मिळत नाही. कृपा कशी आहे, कृपा ही तारसदायी आहे. प्रभूनं आपल्यावरती कृपा केलेली आहे, ज्याच्यावरती कृपा झालेली आहे त्याला शांती मिळते. उदाहरण मी तुम्हाला देतो. उदाहरणामध्ये जोपर्यंत पापाची क्षमा होत नाही, तुम्ही पातक केलेला आहे, त्या पातकाची जोपर्यंत क्षमा होत नाही तोपर्यंत अंतःकरणामध्ये जी घालमेल चालू आहे शांती प्राप्त होत नाही. कृपेशिवाय शांती मिळतच नाही. तुम्ही जे पातक केलेलं आहे त्या पातका संदर्भात जोपर्यंत मी प्रभू जवळ येत नाही, जोपर्यंत मी प्रार्थना करत नाही, जोपर्यंत आम्ही पाप समोर प्रभूच्या टाकत नाही, तोपर्यंत शांती मिळत नाही. आणि पॉल तो क्रम त्या मंडळीला सांगणार आहे की जी मंडळी ख्रिस्तात प्रभूमध्ये आहे, देवपित्यामध्ये आहे, तिला तो म्हणत आहे की आम्ही पॉल सिल्वान आणि तिमोथी आमच्याकडून तुम्हाला काय आहे, कृपा आणि शांती असो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आणि ते फार आवश्यक आहे आणि ते या वचनामध्ये पॉल देत आहे. दुसरं वचन, दुसऱ्या वचनामध्ये आपण गेल्यावर पण काय दिसतं बघा, तो वचन वाचा प्रियानो कोणीतरी वचन, दुसरं वचन. आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्ही सर्वांविषयी देवाचे उपकार स्मरण करीतो. बरोबर. पॉल या वचनामध्ये मंडळी संदर्भात देवबापाचे उपकार स्मरण करत आहे. तुम्ही जर जुन्या करारातील लोकांकडे गेले ना तर ते लोक विशेष करून संदेष्टे जे आहेत, संदेष्टे काय करायचे, संदेष्टे लोकांसंदर्भात ना कंप्लेंट्स करायचे. नुसते कंप्लेंट्स असायचे लोकांसंदर्भात. कुणाला असायची कंप्लेंट्स, देवाला. या पत्रांमध्ये किंवा या संत पॉलाच्या पत्रांमध्ये आपण ह्याला पास्टरल एपिस्टल्स म्हणतो. पास्टरल एपिस्टल्स मध्ये पॉल काय करताय माहिती का, जर लोकांसंदर्भात कंप्लेंट्स आहेत ना तो लोकांनाच सांगतो कंप्लेंट्स आहेत म्हणून आणि त्यांची कान उघडणी करतो. हे नवीन करारातील पत्रांची आपण धोरण बघतो. जुन्या करारामध्ये संदेष्टांच्या ग्रंथाकडे गेलो आणि संदेष्टांच्या ग्रंथाकडे जर पाहिलं तर संदेष्ट लोकांच्या पापाकडे बघायचे आणि लोकांच्या पापाकडे बघून देवाला कंप्लेंट करायचे आणि देवाला म्हणजे की देवा इंटरफिअर कर आणि यांच्या पापाकडे बघ आणि म्हणायचे ना शासन कर. पॉल काय करत आहे माहिती काय, पॉल ज्यावेळेस मंडळीकडे बघत आहे तो म्हणतो ही देव पित्यामध्ये आहे, ही ख्रिस्तामध्ये असणारी मंडळी आहे आणि या मंडळीला कृपा आणि शांती असो असं तो म्हणतो. तो कृपा म्हणत आहे, कृपेशिवाय शांती नाही. आपण तेही पाहिलं. तो म्हणतो कृपा पण मिळावी आणि कृपेद्वारे तुम्हाला शांती मिळावी, अ पीस, तुम्हाला शांती प्राप्त व्हावी. आणि शांती ज्यावेळेस प्राप्त होते आपण लगेच खाली गेल्यावर त्यांना काय दिसतं बघा, शांती प्राप्त हो एवढंच नाही बोलत. तो म्हणतो आता मी प्रार्थना करतो, तो प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी देवाचे आभार मानतो. ही गोष्ट काय करतो तो प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी. आता तुम्ही या ठिकाणी आहात, तुम्हाला मी सांगतो वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आणि आमच्या कुटुंबाच्या प्रार्थनेमध्ये वी ऑलवेज थँक यू. देवाला आम्ही धन्यवाद देतो तुमच्या प्रत्येकासाठी. एक सेवक म्हणून आणि सेवेकरी कुटुंब म्हणून आम्ही प्रत्येकासाठी देवाला धन्यवाद देतो. थँकिंग हिम
का बरं? तुमच्यासाठी. कारण तुम्हाला देवाचं वचन कळालेलं आहे, समजलेलं आहे, देव त्यामुळे तुम्हाला घेऊन जात आहे आणि ते फार आवश्यक आहे. सर्वांसंदर्भातच असं होतं का? नाही. आपण तहसीलिकाच्या लोकांसंदर्भातच बघितलं की सर्वांचीच निवड त्यासाठी झाली का? नाही झाली. काही निवडक लोक होते त्यांचीच झाली आणि हे फार आवश्यक आहे. तिलकनगरमध्ये सध्या खूप सारे ख्रिस्ती, मराठी ख्रिस्ती लोक आहेत. सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत का? नाही. जे निवडलेले आहेत, वेगळे आहेत, त्यांना देवाचं वचन कळलंय तर तेच आहेत. मग ते जर आहे तर त्यांच्यासाठी देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे, जे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते आवश्यक आहे. प्रभूचं वचन असंच सांगत आहे. संत पॉल हीच गोष्ट या मंडळी संदर्भात करतो. मग तो आम्ही तुमची प्रार्थनेमध्ये आठवण करतो, सदा सर्वदा आठवण करतो. काय आठवण करतो? देवाचे आभार मानतो. तो त्या लोकांबद्दल तक्रार करत नाही, अरे काय सांगू देव बाबा, हे लोक काय बरोबर नाहीत बरं का, जे लोक मला तू दिलेस अच्छे नाही आहे. नाही, तो काय करत आहे? त्या लोकांविषयी देवाचे आभार मानत आहे, तक्रार करत नाहीये. तो त्यांच्यासाठी देवाचे आभार एकदाच नाही मानत, तर कंटिन्युअसली मागत आहे. इथे लिहिले बघा, तो असं म्हणतोय की आपल्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण सर्वदा करत आहे तुम्हाविषयी. सर्वदा म्हणजे कंटिन्युअस जो आहे तो सदैव आठवण करून तो थँकफुल आहे त्यांच्याविषयी. ही ओकेशनल प्रेयर आहे का? नाही, ही सातत्यपूर्ण प्रार्थना आहे. तुम्हाला ठाऊक आहे की जो सेवक असतो ना, तो सेवक इट्स सिमिलर काइंड ऑफ मदरली फिगर असते. आणि मला तुम्ही सांगा की आई जिथं मम्मीज आहे, मला तुम्हाला विचार, तुम्ही कोणत्या क्षणाला तुमच्या मुलांना विसरता? कोणत्या क्षणाला विसराल ना? बघा बरं, विचार करा. तुमच्या मुलांना तुम्ही कोणत्या क्षणाला विसरता? बघा विसरत असाल. जेवताना वगैरे, असं झोपताना? नाही ना? हो, नाही विसरत तुम्ही. अ मदरली फिगर नेव्हर एव्हर मीन्स तिला असं, त्याला ती कितीही म्हातारी होती बरं का, ती कितीही म्हातारी, तुम्ही कितीही मोठे व्हा, ती तुम्हाला नाही विसरत. ती तुमची आठवण सबकॉन्शियसली सदैव करत असते. तुम्हाला ठाऊक आहे, एक सेवक जो असतो, ही सिमिलर काइंड ऑफ थिंग. तो सेवेविषयी आणि त्या लोकांविषयी वारंवार विचार करतो. ही इज अ पास्टर अँड दॅट इज अ पास्टर. की तो त्या मदरली फिगरनीच पाहत असतो. एव्हरी टाइम जेव्हा तो जे कोणत्या गोष्टी करत आहे, द चर्च इज ऑलवेज बिहाइंड हिम. त्याच्या विचारांमध्ये सदैव ते लोक आहेत, त्या लोकांविषयी विचार करत आहे, कारण त्याचं पाचारण त्या गोष्टीसाठी आहे. आणि म्हणून तो वेगळा आहे, तो खरा पाळक आहे. की ही थिंक्स आणि ही थँक्स टू द लॉर्ड. कसं? कंटिन्युअसली, सर्वदा प्रार्थनेमध्ये आठवण करतो, सर्वदा प्रार्थनेमध्ये आठवण करतो. नोकरी करत नाही बरं का, तर प्रार्थनेमध्ये आठवण करतो. ते फार आवश्यक आहे. खरा सेवक आपल्या लोकांसाठी सतत प्रार्थना करतो. त्यानंतर खरा सेवक प्रार्थना करतो, तर मला तुम्हाला अधिक एनकरेज करायचं, डू प्रे फॉर इच अदर, ओके, इन द चर्च. सर्वदा आपल्या प्रार्थनेमध्ये आपल्या प्रियजनांची मंडळीतील आठवण ठेवा. जर कोण असं बोलता ना की माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, तर तुम्ही खरंच त्यासाठी प्रार्थना करा बरं का. कदाचित आपली तरुण मुलं आहेत चर्चमध्ये, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. कदाचित आपल्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. कदाचित कोण स्ट्रगल करत आहे, त्यासाठी प्रार्थना करा. कारण प्रार्थना फार सुंदर आहे. प्रभूजवळ जाणं आणि आपल्या बंधूसाठी प्रार्थना करणं, आपल्या बहिणीसाठी प्रार्थना करणं, दॅट्स इम्पॉर्टंट. फार गरजेचं आहे ते. कारण ती जर नाही केली तर आपली दुर्दशा, आपल्या बंधूसाठी आपण प्रार्थना करत नाही. प्रे फॉर इट. पाळक म्हणून संत पॉल मंडळीसाठी सर्वदा प्रार्थनेमध्ये आठवण करतो, सर्वांविषयी बरं का. ही नोज ईच वन ऑफ देम इन द चर्च. तो आठवण करत आहे. असं नाही की कदाचित एखाद्याचं नाव घेतो जातं ह्यासाठी मी प्रार्थना करतो, असं नाहीये. बट सबकॉन्शियसली ही नोज व्हॉट ही इज गोइंग थ्रू, काय जात आहे, आणि कदाचित तो काही करत आहे. आणि पुष्कळ तुमच्याविषयी जर का असं असेल तर आय कॅन प्रे इन सच वे. काहीतरी मी काम करत आहे, स्टील आय रिमेंबर यू इन एनी वे.
वी रिमेंबर हिम, वी विल रिमेंबर हर. ते बाप्पा तुझी कृपा कर, ह्या सिच्युएशन मध्ये ती जात आहे, तो जात आहे, तुझी कृपेची गरज आहे. दॅट्स वंडरफुल. ते आवश्यक आहे. प्रत्येक सिच्युएशन मध्ये देवाचा सेवक काय करतो, जाऊन प्रार्थना करतो. तिसरं वचन, आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाचे काम, प्रीतीचे श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या आशेचा धीर याचे आम्ही निरंतर स्मरण करतो. या वचनामध्ये आपण मागच्या वेळेस पण हे वचन घेतलेलं होतं. या वचनामध्ये आपण ज्याचं तारण होतं आणि तारण झालेली जी मंडळी असते किंवा तारण झालेला व्यक्ती असतो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगट होणारी ही फळं आहेत. आज पण बघा, किंवा मी जर तुम्हाला इब्री लोकासपत्र ज्यावेळेस आपण घेत आहोत आणि शिकत आहोत, त्याच्यामध्ये पण मी जे फ्लॅश बनवून पाठवत आहे त्यामध्ये पण हेच आहे की तारण झालेलं आहे, तर तारण झालेल्या व्यक्तीची फळं आहेत आणि ती फळं आपल्या जीवनातून दिसायला पाहिजे. थेसलोनिकराच्या पत्रामध्ये बिलकुल पुन्हा एक वार ते सांगितलेलं आहे. तारण झालेलं आहे, हो झालेलं आहे, मग फळं कुठे आहेत? आणि तारण झालेल्या व्यक्तीच्या जीवनामधून फळं दिसणं फार आवश्यक आहे. हे फळं कोणते? इथं 3 गोष्टी लिहिलेल्या आहेत बघा. 3 गोष्टी काय? तर तारणाचे पुरावे आहेत. तुमचं तारण झालंय, तारणाचे पुरावे आहेत. पुरावे म्हणजे माहिती आहे ना, की एखादी गोष्ट घडलेली आहे, त्याचा पुरावा काय? तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे, पुरावा काय आहे? तुमचं तारण झालेलं आहे, पुरावा काय आहे? तर पुरावा बघा, कार्य करणारा विश्वास, खरा विश्वास. खरा विश्वास तुम्हाला आठवतं मागच्या रविवारचा संदेश, खरा विश्वास मी काय सांगितलेलं? खरा विश्वास काय असतो बरं? कार्य करणारा असतो, कृतीत दिसतो की निष्क्रिय असतो? काय म्हणायला आठवतं तुम्हाला? खरा विश्वास काय आहे? कार्य करणारा आहे. कार्य करणारा असतो का निष्क्रिय असतो? अरे नाही, कधीच निष्क्रिय नसतो. ज्याच्या जीवनामध्ये विश्वास आहे त्याच्या जीवनामध्ये कृती आहे. कृती विना विश्वास काय? निरर्थक आहे. विश्वास आहे तुमच्याकडे, हो आहे, मग तो कृतीत का दिसत नाही? तुमच्या कृतीमध्ये दिसायला पाहिजे. जर तो कृतीमध्ये दिसत नाही तर प्रॉब्लेम आहे. म्हणून कृती विना विश्वास काय आहे? व्यर्थ आहे. आपण याकोबाच्या पत्रात आहे. हे सगळं कसं आहे? हे एकत्रित चालणारी गोष्ट आहे. तर आपण टाळू शकतो का? नाही टाळू शकत. किंवा कोण म्हणेल नाही मी कृतीच करतो पण विश्वास नाही, अशक्य आहे. हे होऊच नाही शकत. मग तो फक्त दिखावेपणा करत आहे. जर विश्वास आहे तर त्याच्यामध्ये ऍब्सोल्युटली कृती असायला पाहिजे. त्यामुळे हे निष्क्रिय कधीच नसतं. जर कोणी म्हणतो मी विश्वास ठेवतो पण काहीच त्याच्या जीवनात बदल नाहीये, तर त्याचा विश्वास जिवंत नाहीये, मेलेला आहे. तो म्हणतो की मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, माझा विश्वास आहे प्रभू येशू ख्रिस्तावर, पण त्या जीवनामध्ये कृतीच नाहीये, त्या जीवनामध्ये काही बदलच नाहीये. तुम्ही त्याकडे बघताना म्हणता ह्याच्यामध्ये काहीच बदल नाहीये, त्याचा विश्वास कसा आहे? जिवंत नाहीये, मेलेला आहे. पुढचा आपण पाहतो प्रीतीचे श्रम. आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे की हे श्रम जे आहे, लेबर ऑफ लव्ह, हे काही सोपं नाहीये. ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना की प्रीतीचं श्रम आहे किंवा प्रीती जो करतो तो कष्ट करतो, मला तुम्हाला सदैव ही गोष्ट सांगू दे की प्रीती म्हणाल्या तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. इफ यू लव्ह, त्या ठिकाणी त्याग आहे, त्या ठिकाणी कष्ट आहे. तुम्हाला ठाऊक आहे थेसलोनिकाची मंडळी ज्यावेळेस पॉल यांच्याविषयी बोलत आहे की विश्वासाचं कार्य तुमच्यामध्ये पाहिलेलं आहे, याचा अर्थ जो विश्वास तुम्ही ठेवला त्याचं कार्य मी तुमच्यामध्ये पाहिलं. म्हणजे तुमचा विश्वास निष्क्रिय नव्हता. तुम्ही फक्त असं नाही बोला आम्ही विश्वास ठेवलेला आहे संत पौला प्रभू येशू ख्रिस्तावर. तुम्ही इथंच नाही थांबला, तो कृतीत उतरवला. तुम्ही म्हणाले की आम्ही प्रीती केली, पॉल म्हणतो तुमची प्रीती आम्ही पाहिलेली आहे. ती प्रीती काय साधी सुधी आहे का? नाही, ती प्रीती त्यागाची आहे. तुम्हाला ठाऊक नाही हा थेसलोनिकाच्या लोकांविषयी संत पॉल ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तो असं म्हणतो की थेसलोनिकातले लोक जे आहेत हे किती मोठ्या मनाचे आहेत. तुम्ही जर पुढे गेला तर तुम्हाला दिसेल की वास्तविक या मंडळीनं इतका छळ सहन केला, इतका त्रास सहन केला, आणि तरीही त्या त्यागातून पॉलावर आणि मिनिस्ट्रीवर, सेवेवर त्यांचं एवढं प्रेम होतं की त्यागदायी देणं ते करू लागले. त्यांनी पौलाला, थेसलोनिकाच्या लोकांनी पुष्कळ मोठ्या प्रमाणात फायनान्शियल हेल्प केली. आणि पॉल म्हणते की हे सगळं तुमचं त्यागातून होतं, प्रीतिस्तव त्यागातून होतं. या पत्रामध्ये संत पॉल असं म्हणतो की ज्यावेळेस तुमच्याकडे काही उरलं नाही, इथे लिहिलेलं आहे की सेवेसाठी त्यांनी घरदार पण विकलं थेसलोनिकाच्या लोकांनी. कॅन यू इमॅजिन? आणि तो म्हणतो इथपर्यंत तुम्ही थांबले नाहीत की जेव्हा तुमच्याजवळ काही उरलं नाही तुम्ही स्वतःला देऊन टाकलं.
म्हणजे इथंपर्यंत त्याग या लोकांनी केलेला आहे, थैसलिकाच्या लोकांनी. आणि तो म्हणतो प्रीती म्हणताय तुम्ही, अहो प्रेम म्हणताय. तो म्हणतो मी तुमच्यात बघितलेलं आहे. ज्यावेळेस प्रीती प्रेम मी बघितलं, ही प्रीती प्रेम जे आहे ते साधं सुद्धा नव्हतं. ते मी कधीही प्रीती प्रेम वर्ड्स मध्ये मेजर करू शकत नाही, ते मांडू शकत नाही. आणि पॉल म्हणतो अशा प्रकारची प्रीती तुम्ही केली. जर तुम्ही प्रीती करता तर त्याच्यामध्ये त्याग आणि कष्ट असणं आवश्यक आहे. प्रीतीमध्ये त्याग आणि कष्ट असायला पाहिजे. मी पुन्हा तुम्हाला उदाहरण देतो की समजा एक आई आहे आणि बाळ आहे. बाळाला ताप आलेला आहे. तुम्हाला असं वाटतं का की आई चांगली घोरत पडेल? नाही, ती झोपेसाठी त्याग करेल, कारण ती प्रीती करते. फार आवश्यक आहे ही गोष्ट की जेव्हा प्रीती येते तेव्हा त्या ठिकाणी त्याग येतो आणि त्याग असतो. एकदम शेवटी ह्याच्यामध्ये तिसरी गोष्ट अशी आहे की आशेचं धीर. एक आशा आहे आणि आपण या पत्रामध्ये आपण वारंवार पाहतो येणाऱ्या आपण ह्या ज्यावेळेस अध्याय आपण घेऊ पुढं आणि विशेष करून थैसलिका दुसरं पण पत्र घेऊ, त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसते की एक आशा आहे. आणि ही आशा कोणती आहे की तुमचा आणि माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. विश्वासाच्या आशेचा धीर आहे तो. आणि ही जी गोष्ट आहे ही अजिबात जी हालाकीच्या परिस्थितीतून थैसलिकाची मंडळी जात आहेत शाळातून त्यावर आधारली नाहीये. ते लोक संपादना एनकरेज करतो, परिस्थितीकडे बघू नका. आपली आशा परिस्थिती नाहीये ही बदलेल, चांगलं होईल, आता जे आहोत ह्याच्यापेक्षा अजून चांगलं होणार आहे, या परिस्थितीवर नाहीये. तो त्यांना म्हणजे इथं बघू नका, आशा प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवा. तो त्यांना इथं दाखवण्यापेक्षा तो त्यांना ख्रिस्ताकडे बोट करून दाखवत आहे. प्रियांनो, तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहे त्या परिस्थिती आज चेंज होईल, उद्या चेंज होईल, मग आमचं चांगलं होईल, मग आम्ही एकदम स्थिर स्थावर होऊ. कदाचित आज बरोबर माझी परिस्थिती नाहीये, उद्या बदलेल. परिस्थितीवर निर्भर राहू नका. आणि या परिस्थितीवर निर्भर राहून त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन कसं मिळवाल याचा प्रयत्न करू नका. आय एनकरेज यू, सिच्युएशन्स परिस्थितीकडे न पाहता ख्रिस्ताकडे पहा. कारण पॉल मंडळीला परिस्थिती बदलण्यावर जोर देत नाही. सिच्युएशन्स बदलतील असं तो बोलत नाही, तर तो सांगत आहे की येणाऱ्या दिवसामध्ये इन कमिंग डेज आशा तुमची आणि माझा जो ख्रिस्त आहे त्याच्याकडे पहा. मागच्या वेळेस मी तुम्हाला हे उदाहरण दिलेलं बघा की पुष्कळ वादळ आजूबाजूला असेल आणि त्या वादळामध्ये एक बोट जी आहे ती हेलकावे खात आहे. तिची आशा एकच आहे, माहिती आहे तुम्हाला, ती नांगर टाकते. आणि तुमची आणि माझी जी आशा आहे ना तो ख्रिस्त आहे. कितीही मोठं वादळ आहे, अरे आता थांबेल, नंतर थांबेल, अमुक होईल, तमुक होईल, मी तुम्हाला एनकरेज करेन की ती आपली आशा आहे की या वादळामध्ये स्थिर स्थावर तुम्हाला तो कळेल. किती वेळ हे वादळ आहे तुम्हाला ठाऊक नाहीये. कंटिन्युएशन मध्ये हे आहे तुम्हाला ठाऊक नाहीये. हे न जाणार आहे तुम्हाला ठाऊक नाहीये. आपल्याला एक ठाऊक आहे, माझी आशा, माय होप. आणि आपला होप प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यामुळं आपण प्रार्थना कर, दे बाबा ही माझी परिस्थिती तू बदलून टाक. हे आता जे होत्याचं नाही कर, एकदम जबरदस्त कर. डोंट डू दॅट प्रेयर्स. प्रार्थना करू नका. तुम्ही काय प्रार्थना करा की दे बाबा आमची आशा तू आहेस, आम्हाला स्थिर तू ठेवशील या वादळामध्ये, या संकटामध्ये, या दुःखामध्ये. यू विल मेक शुअर की आम्ही ह्याच्यामध्ये सेफ राहू. आणि देव मला तीच प्रार्थना करा, देव या सिच्युएशन्स मधून तुम्हाला तो घेऊन जाईल, या प्रवासातून तो तुम्हाला घेऊन जाईल, कारण ते आवश्यक आहे. विश्वास कार्य करतो, खर प्रीती त्याग करतं, आणि खरी आशा ही शेवटपर्यंत टिकून राहते. शेवटपर्यंत काय करते? शेवटपर्यंत टिकून राहते, टिकाव धरते. आणि एकदम संपत असताना मला तुम्हाला बिलकुल हेच सांगू दे की जो विश्वास आहे तो शेवटपर्यंत कार्य करेल. प्रीती जी आहे ती शेवटपर्यंत मला त्याग आणि त्याग करण्यासाठी उत्साहित आणि प्रोत्साहित करेल. आणि आशा जी आहे ती सदैव ख्रिस्तावर ठेवण्यासाठी तुम्हाला एनकरेज करेल.
पौलाचं हे संपूर्ण थेसलोनिकला जे पत्र आहे ते त्याच उद्देशाने आपल्याला इन्करेज करत आहे. प्रियांनो, जो संदेश आज चाललेला आहे ते संत पौलाचं या पत्राविषयी असणारं इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शन काय? फुल ऑफ थिओलॉजी अँड डॉक्ट्रिन्सने भरलेलं हे पत्र आहे. हे तुम्हाला आणि मला ह्या 3 वचनामध्ये येणारा जो प्रवास आहे तो दाखवत आहे. त्याच्याकडे लक्ष देऊया आणि अधिक दृढ होऊन प्रभूला म्हणू की देव बापा, आम्हाला ख्रिस्ती जीवन जे आहे ते केवळ बोलण्यामध्ये नाही तर आमच्या जीवनात कसं दिसेल याचा देव बापा तू आम्हाला सहायता कर. कारण तारण जे आहे ते आमच्या जीवनामध्ये दिसण्यासाठी आहे आणि ते तारण आमच्या जीवनामध्ये दिसावं अशी आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. या प्रियानो, आपण प्रभूकडे जाऊ. त्याची कृपा, त्याची शांती, त्याचा विश्वास आणि याची जी फळं आहेत ती आपल्या जीवनात दिसावी अशी आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. शांत राहू आणि काही प्रश्न आपण स्वतःला आपल्या वैयक्तिक विचारू की काय प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वास जो मजमध्ये आहे तारण प्राप्तीनंतर काय तो कार्य करत आहे का? काय आज मंडळीमध्ये मी प्रीती करत आहे का आणि माझी प्रीती त्यागपूर्ण आहे का? काय आज अनेक भयानक परिस्थिती माझ्या जीवनामध्ये आहेत, वेगवेगळ्या परिस्थितीतून, कठीण परिस्थितीतून मी जात आहे, पण माझी आशा प्रभू येशू ख्रिस्त आहे का? कदाचित एखाद्या गोष्टीची मी अपेक्षा करत आहे पण मला प्राप्त होत नाहीये म्हणून मी कुरकुर करत आहे का मी आशावादी आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये? मला मिळेल या गोष्टी संदर्भात आशावादी आहे की माझी आशा ख्रिस्त आहे म्हणून मी आशावादी आहे? पण आज आपण विचार करणं फार गरजेचं आहे. आपली आशा, आपली संतुष्टता प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपल्या बोटीचा अँकर प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याविषयी विचार करूया आपण. प्रभू देवा, यावेळेला तुझ्या हाती आम्ही येतो. आम्हाला कृपा कर, आमचा विश्वास वाढव आणि देवा अधिक चांगल्या रीतीने तुझं गौरव आम्हाला कसं करता येईल अशी संधी तू दे. या दिलेल्या वचनाबद्दल देवापा आम्ही तुझी स्तुती करतो आणि विनंती करतो देवापा की उत्तर आम्ही थेसलोनिकाचं पत्र जेव्हा जेव्हा शिकू तेव्हा देवापा मंडळी आणि वैयक्तिक रीतीनं देवा तुझी जी इच्छा आमच्या संदर्भात आहे देवापा ती तू पूर्ण दिसण्यावी. सर्व गौरव, मान, महिमा आम्ही तुला देतो कारण ते तुझं आहे. राहणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तो ऐक.